गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 1 मधील शिवनेरी नगर परिसरात काल सायंकाळी घडलेल्या तरुणाच्या निगृण हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। शुभम पाटील उर्फ पप्या असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। काल सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास प्रवीण अशोक वर्मा या तरुणाची अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड टाकून ठेचून हत्या केली होती। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली। घटनेची गंभीर दखल घेत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला होता। तपासादरम्यान पोलिसांनी शुभम पाटील उर्फ पप्या याला ताब्यात घेत अटक केली। काल एक घटना घडली, एकाच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली। काय नेमकं प्रकार आहे, काय सांगाल बाबा? उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडलेली आहे। यामध्ये यातील मुख्य आरोपी आणि यातील मयत यांचे वाद होऊन सदरचा प्रकार घडल्याचं निष्पन्न होत आहे। यामधील आरोपी जो आहे तो काल रात्री आम्ही अटक केलेला आहे आणि त्याला आज माननीय न्यायालयासमोर हजर केले असता 8 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड जे आहे ते उल्हासनगर पोलिसांना मिळालेली आहे। पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। यामध्ये आणखी काही इतर लोकांचा सहभाग आहे का या दृष्टीने ही चाचपणी सुरू आहे। उल्हासनगर तपास पथकातले अधिकारी कर्मचारी जे आहेत ते याचा तपास करत आहे। यातील मयत जे आहे याच्यावरती या अगोदर काही गुन्हे आहे, रेकॉर्डवरचा तो गुन्हेगार आहे आणि वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं निष्पन्न होतं। संबंधित आरोपी ची या अगोदर कुठलाही गुन्हा त्यांच्या रेकॉर्डवरती नाही आहे, परंतु संबंधित जो पाटील म्हणून आरोपी आहे त्याचा पूर्ण रेकॉर्ड चेक केला असता पहिलाच गुन्हा जो आहे तो केल्याचं निष्पन्न होत आहे। आज आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।